अवस्था आहे आणि आपल्याकडे खरी अडचण अशी आहे की अजूनही महाविद्यालयामध्ये जरी विचारलं की मन कुठं असतं तर ते हाय मेरे दिल म्हणून उजवीकडे हात मारतात. त्याच्यामुळे आपलं मन हे आपल्या मेंदूतच असतं आणि जर आजच्या विषयाच्या दृष्टीनं रूपकात्मकरित्या सोपं समजावून सांगायचं असेल तर आपल्या मेंदूचा वरचा भाग ज्याला आपण व्यक्त मन म्हणतो, प्रगट मन म्हणतो, कॉन्शियस माइंड म्हणतो, एक अष्टमांश असतो आणि ज्याला आपण अप्रगट म्हणतो, अव्यक्त म्हणतो, सबकॉन्शियस किंवा अनकॉन्शियस म्हणतो, तो 7 अष्टमांश असतो. म्हणजे आपल्याला लहानपणापासनं सोसावे लागलेली सगळी दुःख, वेदना, व्यथा, वैफल्य या सर्व गोष्टी आपण काय करतो? त्या कुठे जातात? तर आपण त्या अंतर्मनामध्ये टाकून देतो. 20 वर्षानंतर एखादी व्यक्ती आपल्याला दिसल्यानंतर, ज्या व्यक्तीने आपल्याला कधी मोबाईल केला नाही, ज्याचा कधी आपण आवाज ऐकलेला नाही, ज्याचं कधी पत्र पाठवलेलं नाही, आपल्याला लगेच कसं ओळखतं की ही आपली मित्र किंवा मैत्रीण? तर तुमच्या अंतर्मनाच्या गोडाऊनमध्ये त्याची स्मृती जपलेली असते आणि तुमच्या बाह्यमनाचा रखवालदार ते गोडाऊन नीटपणे सांभाळत असतं. समोरची व्यक्ती समोर आली की बाह्यमनाचा रखवालदार अंतर्मनाच्या गोडाऊनमधनं त्या व्यक्तीची आठवण काढून देतं. आता अंगात येतं म्हणजे काय होतं? तर हे जे अंतर्मनाचं गोडाऊन आहे हे अस्ताव्यस्त होतं आणि त्याच्यामुळे त्याची सगळी रचनाच बदलून जाते. किंवा उलट्या बाजूला जो रखवालदार आहे, समजा त्या रखवालदाराने दारू पिली किंवा रखवालदार जर झोपला तरी त्या एकंदरीत प्रक्रिया जी आहे ती नष्ट होईल. त्यामुळे अंगात येतं त्यावेळी माणसाचं अंतर्मन आणि माणसाचं बाह्यमन याची जी सुसंगती असते ती सुसंगती नष्ट होते आणि त्याला आपण म्हणतो की त्या व्यक्तीच्या अंगात आलेलं आहे. पण मग मुळात हे अंग